नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आज मी आपल्या सेवेमध्ये सातत्य कसं ठेवायचं, स्वामी सेवेबद्दल तुम्हाला सातत्य कसं ठेवायचं. आपल्याला खूप वेळा अनुभव येतात, पण ते अनुभव आपल्याला कळत नाहीत. ते अनुभव आपले कसे ओळखायचे, स्वामी सेवेबद्दल सातत्य कसं ठेवायचं, सेवा कशी करायची. एवढ्या वर्ष सेवेत असूनसुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत, किंवा एवढे वर्ष आपण सेवेमध्ये आलो आहोत तरी आपल्याला अनुभव का येत नाहीत, किंवा ते अनुभव कसे ओळखायचे, ह्याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देते. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपले स्वामी नेहमी आपल्या भक्तांना हेच म्हणतात, माझ्या दरबारात येणं हा योगायोग नाही, तर हा मी जुळवून आणलेला एक सुंदर योग आहे. तुम्हाला वाटत असते की माझी वेळ वाईट आहे, अशा वेळीच मी बोलवून घेतो, आणि यावेळी सुरू झालेली असते ती तुमची चांगली वेळ. काही प्रश्न आणि समस्या आपल्याला सारखं भेडसवत असतात, पण किती शोधलं तरी त्याचं उत्तर मिळत नाही. त्याचं उत्तर आहे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. म्हणूनच बघा, आपण सेवेमध्ये सातत्य ठेवलं पाहिजे. आपल्या सेवेमध्ये जर आपण सातत्य ठेवलं तर आपल्या इच्छा हळूहळू पूर्ण व्हायला लागतात, आणि आपल्या इच्छा पूर्ण होऊनच आपल्या स्वामींची आपल्यावरती कृपा व्हायला लागते. आपल्या इच्छा पूर्ण झाल्यावरच आपल्या स्वामींची कृपा आपल्यावर आहे असं समजू नये. इच्छा ह्या सर्व गोष्टी हा वेगळा भाग आहे. इच्छा तर पूर्ण होतातच स्वामी सेवेमध्ये आल्यावर. प्रत्येक भक्ताची इच्छा जी आहे ती आपल्या स्वामींनी पूर्ण केलेली आहे. त्याच्यामुळे थोडासा वेळ लागेल, पण आपण संयम ठेवायचा आणि सेवेमध्ये सातत्य ठेवायचं. तर मी माझ्या स्वतःच्या आयुष्यातसुद्धा किती वेळा आलेले अनुभव तुमच्याशी शेअर केलेले आहेत. म्हणूनच सेवेमध्ये मी काहीही झालं तरी मी माझी सेवा कधी सोडली नाही. सेवेमध्ये सातत्य कायम टिकून ठेवलं, आणि सेवेमध्ये जशी आपली मोडकी तोडकी जशी आपल्याला जमेल तशी आपण सेवा करत राहायची. पण सेवेमध्ये सातत्य हे आपले कायमस्वरूपी असले पाहिजे. आता सेवेमध्ये सातत्य ठेवणं म्हणजे नेमकं काय? तर बघा, जेव्हा आपण स्वामीचरणी येतो म्हणजे आपण स्वतः येत नाही. स्वामी आपल्याला आपल्या पूर्वसंचिताप्रमाणे आपल्याला त्यांच्या चरणी आणतात. म्हणजे आपला भगवंत जो आहे तो आपल्याला आपल्या स्वामींच्या चरणी पाठवतो. तेव्हा अनन्य भावाने आपण तिथे स्थिर राहिले पाहिजे. एकदा स्थिर झालो की आपले कर्तव्य असते की आपण स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आपले आचरण ठेवले पाहिजे. आपले आचरण कसे ठेवावे? गुरुची सेवा म्हणजे आपल्या स्वामींची सेवा करणे, स्वामींनी दिलेली साधना नित्यनेमाने करणे, त्यामध्ये खंड पडता कामा नये. तसेच शक्यतो वेळ न चुकवता, कारण आपण जशी साधना नेमाने करतो, म्हणजे जशी आपण स्वामींची सेवा नेमाने करू लागतो तशी आपल्या स्वामींची कृपा आपल्यावरती व्हायला लागते. त्यावेळी आपली वाट पाहत असतात आपले स्वामी, की कधी माझा भक्त मला आवाज देतो आणि कधी मी त्याची हाक ऐकतो. स्वामी त्यावेळेला आपली वाट पाहत असतात. ही भावना एकदा का आपल्या मनामध्ये रुजली की आपले सेवेमध्ये सातत्य आपोआप येतं, म्हणजे येऊ लागतं. आज झोप झाली नाही, आज बरं वाटत नाही, म्हणून आपल्या सेवेची वेळ चुकवायची नाही. अत्यंत महत्त्वाचं म्हणजेच श्रेष्ठ जी आहे ती आपली स्वामी सेवा आहे. आपल्याला आपल्या स्वामींचं चरण मिळालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला मिळालेली ही त्याची आपल्याप्रती दयाभावना आहे, हे लक्षात असू द्यावे. बाकी आपल्या स्वामींची काहीच अपेक्षा नसते आपल्याप्रती. आपला भाव जसा दृढ होईल ते तसे पाहत असतात. आपल्याला प्रापंचिक समस्या त्यांच्या चरणी दृढ झाल्यावर आपोआपच मार्गी लागतात. त्यांना सांगायची गरजच लागत नाही. म्हणूनच आपण आपली जी सेवा आहे ती श्रद्धेने आणि दृढ भावाने करायची. म्हणूनच आपल्या प्रापंचिक समस्या त्यांच्या चरणी दृढ झाल्यावर आपोआपच मार्गी लागतात. त्यांना सांगायची गरजच लागत नाही.
पण त्यांच्याविषयी तेवढी श्रद्धा आणि निष्ठा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. आपल्याबरोबर ते कायमच असतात. फक्त आपली श्रद्धा आणि निष्ठा ते सतत तपासून पाहतात. आपल्याला आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगी ते आपली परीक्षा पाहतात. आपली निष्ठा कुठे डळमळते तर कुठे नाही. त्यामुळे सदैव त्यांचे स्मरण करून आयुष्यात पडणाऱ्या प्रसंगांना सामोरे जायला आपल्याला सर्व भार आपल्या निष्ठेप्रमाणे ते घेतातच. फक्त आपलं आचरण विचार यांना आपणच सांभाळायचं आहे. ते कुठेही केव्हाही आपल्याकडून सेवा करून घेतात. फक्त एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपल्या आचरणातूनच आपले स्वामी इतरांना समजले पाहिजे. इतकं जरी जमलं तरी आपल्या स्वामींची आपल्यावर कृपा होईलच. त्यांना आपल्याकडून काय हवं आहे? काहीच नाही. हे ज्या दिवशी आपल्याला कळेल आणि आपले आचरण आपण त्याप्रमाणे सुधारू, त्या दिवशी आपण आपल्या स्वामींचरणी खरे स्थिर झालो असे समजायला हरकत नाही. नवीन सेवेमध्ये आल्यानंतर सर्वात अगोदर तर आपल्याला खूप त्रास होतो. असं खूप वेळा बऱ्याच जणांच्या तोंडून सुद्धा ऐकलेलं आहे आणि मला सुद्धा थोडंसं अनुभव आहे. पण आपण सेवेमध्ये आल्यानंतर सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण त्यावेळेपासून आपली जी वेळ चांगली चालू झालेली असते, जे आपले भोग आहेत ते थोडेसे राहिलेले असतात, म्हणून आपल्याला त्रास होतो आणि ते थोडेसे भोग संपवूनच आपल्या स्वामीची आपण जी सेवा केलेली असते त्या सेवेचा आपल्यावरती प्रभाव व्हायला चालू होतो आणि त्यानंतर जी चांगली वेळ असते ती आपल्या स्वामींनी आपल्यावरती आणलेली असते. म्हणूनच लगेचच स्वामींवरती कंटाळून किंवा स्वामींवरती राग धरून स्वामी सेवा सोडतात. बऱ्याच जणांचं असं झालेलं आहे. जो स्वामी भक्त आपल्या स्वामींची नित्य सेवा करतो, नित्य सेवा आपल्या देवांची नित्य देवपूजा करतो, तर बघा त्याला थोडासा त्रास होतो. पण आपले स्वामी किंवा आपले देव जे आहेत ते आपली कधीही साथ सोडत नाहीत. हा माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगते. तर आपले देवघर स्वच्छ नीटनेटके असावे. आपल्या देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा स्वच्छ नीटनेटक्या असाव्यात. साप रोजच्या रोज त्यांची पूजा करावी. रोज देवघरामध्ये नित्य 2 टाईम आरती व्हावी. तर बघा आपल्या देवघराचं म्हणजे आपल्या घराचं हृदय जे आहे तेच आपलं देवघर आहे. म्हणूनच आपल्या देवघरामध्ये कायम आपल्या घरामध्ये आलं की आपल्या देवघराकडे पाहिलं की आपल्याला कायम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह वाटायला पाहिजे. म्हणूनच आपल्या घरामध्ये रोजची नित्य पूजा आरती ही झाली पाहिजे. कारण आपल्या घरातील देवघरापासूनच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. म्हणूनच आपलं देवघर जे आहे, आपल्या देवघरातील सगळे देव जे आहेत ते स्वच्छ नीटनेटके व्यवस्थित असावे. पूजा रोजची टापटीपमध्ये पूजा असावी. स्वामींची नित्य सेवा करावी. रोज 2 टाईम धूप आरती असावी. ह्या गोष्टीची आपणच काळजी घ्यायची आहे. आपल्या देवघरामध्ये रोज आपल्याला संध्याकाळी सकाळी देवाची आरती झाली पाहिजे. धूप दिवा झाला पाहिजे. स्वामींची नित्य उपासना झाली पाहिजे. मग बघा आपल्याला स्वामींचे हळूहळू आपल्याला स्वतःला सुद्धा अनुभव यायला लागतील. आपल्या स्वामींची कृपा आहे हे आपल्याला कळायला लागेल. कृपा कशी समजते ते सुद्धा सांगते. आपल्या स्वामींची किंवा आपल्या कुलदेवी कुलदेवतांची आपल्यावरती कृपा कशी होते किंवा कशी आहे समजावी. तर बघा आपल्या बऱ्याच वेळा आपल्या देवामध्ये सुंदर अशा प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची फुलं येतात. त्यावेळीसुद्धा आपल्या स्वामींपुढे दिवा लावलेला असेल तर त्या दिव्यामध्ये जर आपल्या फूल तयार झालेलं असेल तरीसुद्धा आपल्या स्वामींची कृपा आहे असं समजावं. आपल्या देवघरामध्ये जे आपण दिवा लावतो त्या दिव्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तयार होतात. त्यावेळीसुद्धा आपल्या देवी देवतांची आपल्यावरती कृपा आहे हे समजून घ्यावं. आपण नेहमी स्वामी सेवेमध्ये सातत्य ठेवलं की ह्या सगळ्या ज्या कृपा आहेत त्या आपल्यावरती आपोआपच होतात. आपोआपच आपल्या स्वामींची आपल्यावरती कृपा दृष्टी राहते. बघा तुम्ही स्वतः एक अनुभव घेऊन सुद्धा बघा. ज्यावेळेस आपल्याला खूप संकट असेल आणि त्यावेळेस 5 मिनटं फक्त नामस्मरण करत राहायचं आणि स्वामींना जोरजोराने हाक मारायची, स्वामी धावा माझ्या मदतीला, स्वामी धावा माझ्या मदतीला, असं करून फक्त स्वामींचा धावा घ्यायचा. तर बघा तुम्ही नाही तुमच्या मदतीला स्वामी आले तर बघा आपले स्वामी आपल्या मदतीला हे येणार म्हणजे येणार. जर आपण स्वामीच्या सेवेमध्ये सातत्य ठेवलं तर. म्हणजे आपली नामस्मरणाची साखळी जी आहे ती आपली दृढ ठेवायची. आपल्या नामस्मरणाची साखळी आपण कधीही तुटू द्यायची नाही. मग आपल्यावर कुठलंही मोठं संकट असो आपल्याला स्वामी त्याच्यातून तारतातच. तर अशा काही गोष्टी असतात आपल्या हातातच आहे आपल्या
म्हणजे स्वामींची आपल्यावरती दृष्टी कृपादृष्टी कशी ठेवायची हे आपल्या हातात आहे. म्हणूनच आपल्या स्वामींची नित्यसेवा न चुकता आवर्जून रोजच्या रोज करायची. आपल्या देवघरामध्ये दिवा आरती रोजच्या रोज नित्यनेमाने करायची. तर अशा गोष्टी जेव्हा आपण हळूहळू करू लागतो तेव्हा आपल्यावरती हळूहळू आपल्या देवी देवतांची आपल्या स्वामींची आपल्यावरती कृपा राहते. म्हणूनच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या स्वामींच्या संपर्कात राहणे, म्हणजे आपल्या स्वामींचं सतत नामस्मरण करत राहणे. नामस्मरण फक्त जपमाळ करूनच घ्यावी असं नाही. नामस्मरण हे आपण चालत बोलत फिरत केव्हाही करू शकतो. प्रत्येक वेळेस आपल्या जर तोंडामध्ये नामस्मरण स्वामींचं असेल तर सातत्य हे सेवेमध्ये नेहमी आपलं टिकून राहील आणि प्रत्येक वेळी आपले स्वामी आपल्या हाकेला पटकन धावून येतील. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला इथंच थांबवते. तर आय होप तुम्हाला मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आवडला असेल. खरंच थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.